All right. Hello. Hello. This is the my artifact episode number 2240. आजची तारीख आहे 23 एप्रिल 2021. वाजले आता रात्रीचे 11 वाजले. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड नाही केला, याचं रिझन मी तुम्हाला आता सांगतो. इट वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली आय डोंट नो, इट्स समथिंग रिअली डिफरंट सिच्युएशन दॅट इट इज दॅट की मी याला कशाप्रमाणे एक्सप्लेन करू मलाच नाही कळत. या आणि गेले हे 2 दिवस माझ्यासाठी माझ्या लाईफमध्ये शायद मी कधी विसरू शकेल. इट वॉज दॅट हॅपन्ड. यस, म्हणजे असं कधी कधी होते ना की तुम्ही लाईफमध्ये जेव्हा पहिल्यांदा ड्युटीवर जाता तेव्हा त्या दिवशी तुम्ही म्हणजे ड्युटीच्या पहिल्या दिवशी तुम्ही एक्झॅक्टली काय करता ते तुम्हाला डोक्यामध्ये एवढं प्रिंट होऊन जाते ना की यू कॅन नॉट फॉरगेट इट. ट्रस्ट मी, इट इज दॅट. या आणि असंच होत आहे. या म्हणजे जेव्हा पण तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रोजेक्टवर किंवा कोणत्या ना कोणत्या कामामध्ये पहिल्यांदा वगैरे इन्क्लूड होता, तेव्हा तुम्ही जो एक्सपिरियन्स येतो तो म्हणजे समथिंग रिअली डिफरंट. यस, तो यू कॅन नॉट फॉरगेट. ट्रस्ट मी. यस, तुम्ही कोणालाही विचारा तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही जॉबवर पहिल्यांदा कामावर गेले तेव्हा कशाप्रमाणे फील झालं, ओके, किंवा कोणी पहिल्यांदा असं प्रोजेक्टवर काम केलं जे की त्यांना कसं दे ऑलवेज टेल यू की डूड मी असं केलं, मला आत्ताही माहित आहे. ट्रस्ट मी, 4 वर्ष अगोदर माझा पहिला दिवस कसा गेला होता तो मला आत्ताही माहित आहे, पण मला कालचा दिवस नाही, परवाचा दिवस नाही माहित. ओके, इट इज दॅट थिंग. ओके, बट आजचा आणि कालचा दिवस, हे 2 दिवस शायद मी कधी लाईफमध्ये विसरू शकणार नाही. बिकॉज दिस इज द फर्स्ट टाइम. म्हणजे आतापर्यंत फिल्म मेकिंग इज काइंड ऑफ लाईक अ डुईंग माय ओन थिंग. मी स्वतः हे काम करत होतो आणि बाय सोलो काम करत होतो, मेकिंग ट्रॅव्हल फिल्म्स, मेकिंग ऑल दोज थिंग्स वगैरे. पण जेव्हापासून मी माय कॅप्टन सोबत इंटरॅक्ट झालो, देन आय फील, जेव्हा मी माझ्या अशा लोकांसोबत इंटरॅक्ट झालो तेव्हा मला माहित पडलं की डूड किती मोठं नेटवर्क आहे आणि किती सारे क्रिएटिव्ह पीपल्स अँड डू हॅव रिअली अमेझिंग माइंड्स. येस, जो एक्सपिरियन्स आला मला, I feel really glad. I feel really something. Trust me, 11 वाजले मी जेवण नाही केलं. पहिले मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला. वाय? बिकॉज ऑफ दॅट. नहीं मेरे को ये रेकॉर्ड करना अँड दॅट्स वाय आय एम हिअर. दॅट्स वाय जस्ट लाईक माझी एनर्जी आता एवढी एक्सटेंडेड आहे की जस्ट लाईक लेट्स. आणि खूप काही गोष्टी झाल्या म्हणलं गेलं ना तसं. जर माय कॅप्टनच्या नंतरही त्याच्यानंतर खूप साऱ्या अशा काही गोष्टी झाल्या ज्या पण युनिक पण आहे. आय नीड टू टेल यू ऑल दोज थिंग्स वगैरे. म्हणलं गेलं तर आपल्यापाशी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये कधी शब्द राहत नाही बोलण्यासाठी, बट कधी कधी एवढं सारं राहते काही आय डोंट नो काय बोलू का नाही असंच होऊन जाते. ओके, स्टील कंटिन्यू मेसेजवर मेसेज येऊन राहिले कंटिन्यू. माझा फोकस इज काइंड ऑफ लाईक, म्हणजे इथे फाईल अपलोड पण होत आहे, इथे मेसेज पण येत आहे, इथे रेकॉर्ड पण होत आहे. आय वॉज लाईक डूड व्हॉट द फक. यस, असंच झालं माझं. whatever, let's just be focus on what we did आणि क्लिअरली बोलू आज एक्झॅक्टली काय झालं. ओके, हे सुरुवात होते कालपासून. ओके, मी ऑलरेडी एक्सप्लेन केलंय. मी माय कॅप्टनच्या ह्याच्यामध्ये चार्लिंगच्या टीममध्ये काम करून राहिलो होतो. ओके, आणि त्याच्यामध्ये मी एक प्रकारे ऍज अ एडिटर म्हणून नाव दिलं होतं. ओके, मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये, म्हणजे एकदम स्टार्टिंग पासून सांगत बसणार नाही. इट वॉज ऑल दोज थिंग्स. ओके, तर ऍक्च्युली सुरुवात म्हणलं गेलं ना तर 3 दिवसा अगोदर, म्हणजे परवापासूनची आहे. ओके, परवापासून, त्याच्यानंतर कालचा आणि आजचा दिवस. येस, हे पूर्ण असे लिंक आहे ना की इट वॉज दॅट. चलो सुरुवात करते. फर्स्ट ऑफ ऑल इट जस्ट लाईक मानू कसं आहे की आम्ही शूट केलं होतं. ओके, पलाशने वगैरे शूट केलं. पलाश इज काइंड ऑफ लाईक अ डिरेक्शन पार्ट आणि सिनेमॅटोग्राफी त्याचीच आहे. ओके, मी फारसं लक्ष दिलं नाही बिकॉज ऑफ दॅट की मला कसं एक प्रकारे थोडंसं नोटीस होतं की इट जस्ट लाईक, म्हणजे कोणाला कसं एकदम तो फोनवर सांगणं असं शॉट घेत असं शॉट घेत, काइंड ऑफ लाईक अ बिट रिली कॉम्प्लिकेटेड टू डू दॅट. या आता काही लोक घेतात, काही लोक अंडरस्टँड करतात, काही लोक अंडरस्टँड नाही करत. ओके, इट्स काइंड ऑफ लाईक अ बिग रिली डिफिकल्ट टू यू बिकॉज ऑफ दॅट यू आर टेलिंग हिम, आणि फॉर हिम बिकॉज ऑफ दॅट की त्यांना फारसं कळत नाही व्हॉट इज कॅमेरा अँगल अँड ऑल दोज थिंग्स. त्यामुळे मी त्याच्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह झालो नव्हतो. मी म्हणलं तर मी ऍज अ एडिटर म्हणून काम करेल, सो आय पुट इट ऑन द एडिटर. ओके, सो आजची तारीख आहे 20 तारखेला. शूटिंग वगैरे झाले, सगळं झालं, क्लिप्स वगैरे आले होते आणि
सॉरी काम सुरू झालं तो 18 तारखेलाच. ओके. आणि त्याच्यावर एडिट वगैरे केलं वगैरे सगळ्यांनी. मेसेज येऊन राहिले, माझं लक्ष पूर्ण कंटिन्यू याच्यावर जाऊन राहिलंय. ओके, लेट जस्ट बी फोकस. ओके या. हा, तर काय झालं की 18 तारखेपासून आम्ही एडिटिंगला लागलो. ओके. तर जेव्हा मी एडिटिंगला लागलो तर तेव्हा नाही का मी साऊंड डिझायनिंग म्हणजे मी म्हणजे एव्हरीडे जेव्हा शूटिंग होत होती मी पलाशकडून क्लिप्स घेत होतो आणि एडिट करून राहतो. युजली मी डिपार्टमेंट हँडल करत होतो ऍज अ साऊंड डिझायनिंग. ओके. व्हिज्युअल सगळे पार्ट्स आहेत ते पलाश हँडल करून राहिला होता, मी हँडल करून राहिलो साऊंड डिझायनिंग. तर मी सगळं साऊंड डिझायनिंग वगैरे करत होतो. ओके. तर मी युजली साऊंड इफेक्ट्स ऍड केले, मी म्युझिक ऍड नाही केलं. ओके. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की आय डोंट गेट सेन्स की कोणतं म्युझिक टाकावं, काय टाकावं. देर सो मेनी थिंग्स. ओके. पण जोपर्यंत मी प्रॅक्टिकल करून नाही पाहिलं तेव्हा काफी म्हणजे इतकं इझी होतं. म्हणजे मला असं वाटलं नाही का साऊंड डिझायनिंग म्हणजे मी असं नाही म्हणत की मला साऊंड डिझायनिंग आताही येते बा. नो नो नो, इट इज नॉट. येस, बट इट वॉज लाईक दॅट की मी स्टार्टिंग पासून असा विचार करून राहिलो होतो की हे खूप कठीण आहे बा. ओके. आणि जेव्हा मी ऍक्च्युअल मध्ये काम करायला घेतलं, बिकॉज दिस इज द फर्स्ट टाइम मी साऊंड डिझाईनवर काम केलं. दिस इज द फर्स्ट टाइम. येस, हा प्रोजेक्टवर आहे मी पहिल्यांदा साऊंड डिझाईनवर काम केलं. याच्या अगोदर मी साऊंड डिझाईनवर बिलकुलच काम केलं नाही. आय जस्ट पुट द सॉन्ग आणि त्याच्या अकॉर्डिंग मी सीन चेंज करत होतो. दॅट्स इट. ओके. whatever. So it's just like but it's just like sound designing is kind of like a bit really difficult for me. Why? Because of that adding a sound effect is good. Yeah, चलो ठीक आहे. म्हणजे कुकर शिट्टी वाजत आहे तर शिट्टीचा आवाज शिट्टीचा आवाज त्या टाइमलाईनवर त्या व्हिज्युअल सोबत मॅच व्हायला पाहिजे, त्या हिशोबाने टाकायचं. ओके, दॅट इज गुड. ओके. मग त्याच्यानंतर कसं आहे की म्युझिक हे प्रत्येक टोन रिप्रेझेंट करते. म्हणजे हॅपी म्युझिक आहे, सॅड म्युझिक आहे, पार्टी म्युझिक आहे, सो मेनी म्युझिक आहे. आता हे नाही का व्हिज्युअल सोबत मॅच कशी करायचे. आता काही व्हिज्युअल्स आहे ना ते रिप्रेझेंट करतात काही टोन. ओके. मानून घे लॉकडाऊन मध्ये सिच्युएशन आहे किंवा सम सॉर्ट ऑफ सिच्युएशन आहे, तिथे कशाप्रमाणे हँडल होईल, तिथे कशाप्रमाणे गोष्टी इंटरॅक्ट होतील. सो इट्स काइंड ऑफ लाईक अ रिली डिफरंट टोन फॉर दॅट. ओके. सो मला स्टार्टिंगला थोडीशी कठीण झाली, बट वन्स आय अंडरस्टँड, चलो आपण थोडंसं रॅन्डम आपण ऍज अ स्टार्टिंग म्हणून आपण जस्ट लाईक एक करून पाहू ट्राय म्हणून. जस्ट लाईक मग मी काय केलं, युट्यूबवरून 1-2 ट्रॅक उचलले. म्हणजे पहिला ते एक ट्रॅक यांनी सांगितलं होता पलाशनी का, पहिला नशा नाही का जे आमिर खान वाला सॉन्ग आहे ते वाला ट्रॅक टाकबा ऍज अ रोमॅन्टिक म्हणून. तर मी ट्राय केला आणि इट लुक्स रिली गुड. मला आवडला तो. येस, मला फक्त हार्डली व्हॉल्यूम लेवलवर काम करायचं होतं, दॅट्स इट. बाकी ते गाणंच एवढं रिप्रेझेंट करून राहिलं होतं ना सीनला की इट वॉज रिली गुड. येस, चलो यार बहुत जबरदस्त आहे. मग त्याच्यानंतर चार्लिंग चॅप्लिनचे साऊंड ट्रॅक आहे ते मी डाउनलोड केले, ते पण मी मॅच केले, ते पण खूप जबरदस्त मॅचअप होऊन राहिले व्हिज्युअल सोबत. इट वॉज रिअली गुड. आणि त्याच्यातच मी माझे स्टार्टिंगचा जो सीन आहे ज्याच्यामध्ये मला लॉकडाऊन मध्ये सिच्युएशन टाकायची होती, त्याच्यामध्ये मिनल शी वॉज ऑल्सो इज अ पार्ट ऑफ द एडिटिंग. तर तिने पण मदत केली आणि तिने सांगितलं की हा ट्रॅक दे. तर मग त्या ट्रॅकनुसार मग मी अंडरस्टँड केलं, हा ट्रॅक बहुत जबरदस्त आहे. त्याच्यापैकी 3-4 सेकंड मी तो ट्रॅक त्याच्यामध्ये वापरला. इट वॉज रिअली गुड, ट्रस्ट मी. आणि साऊंड डिझायनिंग केलं. इट वॉज नॉट दॅट वेल, ट्रस्ट मी, बट इट इज काइंड ऑफ लाईक चलो यार फील येऊन जाते. ओके. हा, तर काय, स्टार्टिंग करू आपण 18 तारखेला. 18 तारखेला जी एडिटिंग बनली ना, ती एडिटिंग इज नॉट दॅट गुड, ट्रस्ट मी. येस, कारण मलाच माहित नव्हतं की स्टोरी कशी आहे काय, आणि विदाउट नरेशन इट वॉज काइंड ऑफ लाईक अ बिट रिली डिफिकल्ट टू अंडरस्टँड व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपनिंग. ओके, ट्रस्ट मी. येस. मग कसं आहे की मग आणि खूप जणांनी म्हणलं होतं की नरेशन नाही टाकू, म्हणजे पलाश नाही म्हणाला, त्यानंतर मानव नाही म्हणाला. इट वॉज ऑल दोज पीपल सेस की नाही आपण हे नाही टाकू बा, अगर नरेशन नाही टाकू. मी पण स्टार्टिंगला जेव्हा नरेशन ऐकलं तेव्हा इट वॉज लाईक असं एक प्रकारचं वाटलं. मी इव्हन आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये पण सांगितलं गेलं, इव्हन 18 तारखेला मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जेव्हा नरेशन म्हणजे काइंड ऑफ लाईक एक प्रकारे लहान पोरांनी कशाप्रमाणे स्टोरी सांगतो, ये राजा एक राणी और दोनों मर के खतम कहानी, काइंड ऑफ लाईक दॅट. सो इट वॉज लाईक दॅट. तर मला असं वाटलं यार जाऊ दे यार, आपण नरेशन नाही टाकू बा. ओके. आता युजली मी ऍज अ पार्ट होतो, म्हणजे युजली माझं काम काय होतं की पलाश पासून क्लिप घेणं, त्याला साऊंड डिझायनिंग करणं, कन्फर्मेशन साठी गिरीशला सेंड करणं. मग गिरीश सांगतो की नाही याच्यामध्ये हे चेंज कर, हे सीन कट कर, हे कर, ते कर. त्या अकॉर्डिंग सीन चेंज करून ऑल्सो पलाशकडून काही क्लिप्स ऍड करायचे, पुन्हा एक्सपोर्ट करून त्याला पाठवायचा. मग ही त्याने त्या हिशोबाने चेंजेस करतो. ओके. आता याच्यामध्ये काय झालं की पलाशचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू होता तो वेगळा होता, गिरीशचा पॉइंट ऑफ व्ह्यू तो वेगळा होता. आता युजली गिरीश इज अ लीडर होता आणि पलाश इज काइंड ऑफ लाईक
डिरेक्टर होता. आता डिरेक्टर म्हणजे त्याचं काम होतं की सिनेमॅटोग्राफी, कॅमेरा आणि एडिटमध्ये त्याचं फारसं नाही, फक्त व्हिज्युअल्सवर हँडल करायचं होतं, बाकी काहीच नाही. एडिटचं मोस्ट ऑफ द पार्ट तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी ही होती की पलाशकडून क्लिप्स घेणं आणि त्याला बेटर बनवून गिरीशला पाठवणं. मग गिरीश विल जे करेक्शन आहे ते सांगेल, त्याप्रमाणे ते करेक्शन करायचे आणि त्याच्यानंतर अजून क्लिप्स पाठवून पुन्हा समोर ढकलायचं, म्हणजे पुन्हा गिरीशला पाठवायचं. सो ही कंटिन्यू प्रोसेस सुरू होती. ओके. आता याच्यामध्ये काय झालं की पलाश आणि मानव यांचा एक दुसरंच काहीतरी समथिंग म्हणलं. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की पलाश म्हणून राहिला होता की आपण नाही का समथिंग लाईक दॅट की आपण मानवच्या हिशोबाने जाऊ, म्हणजे विदाऊट नरेशन काम करू बा. या आणि विदाऊट नरेशन काम करू, तर इट वॉज लाईक दॅट की आता कसं की चलो ठीक आहे, आता हा यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू मलाही कळला होता की विदाऊट नरेशन इट लुक्स रिअली पथेटिक. येस, इव्हन मग मी स्टँड बाय साठी एक प्रकारे असं एक हे ठेवलं होतं की मानवला आपण एक प्रकारे असं म्हणू की मानव तू स्टँड बाय साठी राहा, म्हणजे तू तुझी क्लिप जर आमची फसकली तर तू तुझी क्लिप दाखव बा. सो हा हिशोब ठरला होता. ओके. मग त्याच्यानंतर आला कालचा दिवस. ओके. आणि काल काय झालं की आता याच्यामध्ये असं काय झालं, मग मानव काइंड ऑफ लाईक ओव्हर कॉन्फिडंट आला आणि मग त्याच्यानंतर मग त्यांनी जे काय केलं ते अरे बापा शिवा गाली, म्हणजे जेव्हा नाही का सम सोड ऑफ नाही का एखाद्या जोकरला जस्ट हात देतो, म्हणजे उंगली देते, हात पकडून घेते, काइंड ऑफ लाईक दॅट. त्याला हलकंसं म्हणलं की तू जस्ट स्टँड बाय वर आहे आणि जर तुला फक्त हे वाटलं तुझी क्लिप्स आपण सांगू बा, टिल देन यू आर जस्ट वेट. ओके. बट त्याला असंच म्हणून त्याला तो हवेत उडायला लागला आणि त्यांनी जे काही केलं ते ग्रुपवर शिवीगाळ केली, हे केली, त्या गिरीशला असं काय म्हणलं, वॉटएव्हर इट इज. आता ते आपलं मॅटर नाही, ते त्यांचं मॅटर आहे. ओके. तर मग काय झालं की आता आली पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर. ओके. व्हाय? कारण पलाश आणि मानव हे दोघ जण एक साइड झाले. ओके. आणि आता एडिटर उरला मी आणि गिरीश मलाच रिपोर्ट करून राहिला की अभि आप संभालो. तर आता आला मला प्रॉब्लेम. आणि सांगू, मला कालच सबमिट करायचं होतं, ट्रस्ट मी. येस, जे पहिली जी डेट होती ना ती 22 एप्रिल. ओके. आणि 22 एप्रिलला सबमिशन होतं. काल लेक्चर झालं नाही, त्यामुळे आम्हाला सबमिशन आज करावं लागलं, बट आम्हाला कालही करावं लागलं असतं. ओके. तर यासाठी मी सकाळपासून कामावर होतो, ट्रस्ट मी. येस, ट्रस्ट मी. आज पहिल्यांदा मी एवढा कामावर भिडलो. सकाळी 8 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत, 8 किंवा त्याच्यानंतरही मी बसलो, जोपर्यंत फाईल एक्सपोर्ट होत नाही वगैरे सगळं. तर ऑलमोस्ट करीब तू म्हणून घे पूर्ण दिवस कंटिन्यू मी माझ्या डेस्कवर होतो आणि एडिट करून आलो, डेस्कवर होतो एडिट. आणि याच्यामध्ये मी पूर्ण गिरीशच्या अकॉर्डिंग काम करून आलो होतो. यस, म्हणजे याच्यामध्ये पूर्ण जेवढं हागून ठेवलं होतं, म्हणजे जेवढं हागून ठेवलं या पलाशनी आणि मानवनी वगैरे, जेवढं काही त्याला पूर्ण एक साफ करत, त्याच्यानंतर जेवढे काही इम्प्रुव्हमेंट आहे, हे आहे. डू ट्रस्ट मी, जस्ट लाईक माझ्यासाठी कालचा दिवस इतका भयानक होता ना, मला एवढं सारं सांभाळावं लागलं होतं, एवढं सारं एडिट करावं लागलं होतं एका दिवशी नाही, बस काही घंट्यामध्ये. यस, मला माहित होतं की 8 वाजता मला रिप्रेझेंट करायचं होतं आणि इट वॉज सो मच थिंग, खूप साऱ्या गोष्टी होत्या. इट वॉज बिट रिली डिफिकल्ट. तरी मी साला थांबलो नाही, कंटिन्यू काम करत. हे लोक आय वॉज लाईक दॅट की मला माहित पण नाही का मी किती वेळ काम करत घेतलो. एवढा ऑलमोस्ट 8 ते 8 संध्याकाळी 8, त्याच्यानंतरही ऑलमोस्ट 10 ते 11 वाजेपर्यंत, म्हणजे ऑलमोस्ट करीब मानून घे की 14 घंटे कंटिन्यू मी माझ्या डेस्कवर होतो. येस, इट जस्ट लाईक मी काल खेळायला नाही गेलो, कुठेच नाही गेलो, घरीच होतो. नाही आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही, जस्ट कंटिन्यू, कारण आय वॉज रिली टायर्ड बिकॉज ऑफ दॅट. आय डिडंट रिली मेक इट आर्टिफॅक्ट एपिसोड. तर त्याच्यामध्ये मी जवळपास वगैरे 90% काम मी सक्सेसफुल केलं. 90% म्हणजे 80% काम. येस, 80% काम बरं सक्सेसफुल केलं. त्यांची नरेशन टाकले, सगळं काही टाकलं, एव्हरीथिंग वॉज रिली गुड. ओके. आणि युजली फाईल मला नाही का फाईल तर कालच फायनल करायची होती, या कारण माझ्याकडे टाइमच नव्हता. आता जरी लेक्चर वगैरे हे झालं नाही, तर मग काय की मग नाही का ग्रुपमध्ये 2 ग्रुप बनले की त्याच्यामध्ये की थांब एक हे आलंय, नाही कोणीच नाही. ओके. येस. हा. सो अपलोडिंग पण झालं वाटते, अरे मग 93%. ओके. येस.
सो व्हॉट आय सेइंग इज दॅट आय डोंट नो. आता 35 एपिसोड खतम झाल्यावरच सेंड करेन, आता नाही करत. ओके, लेट मी फिनिश 35 एपिसोड. ओके, सो इट जस्ट लाईक दॅट. त्याच्यानंतर काय झालं की मी काल कंटिन्यू एडिटवर बसलो, सगळं काही फिक्स केलं, एक एक गोष्टी एक एक अंडरस्टँड केलं. त्याच्यानंतर प्रत्येक साऊंड ट्रॅक, व्हिज्युअल्स, ऑडिओ वगैरे सगळं अंडरस्टँड केलं. फाईल अपलोड केली आणि रात्री फाईल अपलोडला लावली आणि सकाळी पाठवली सगळ्यांना. ओके, सगळ्यांना नाही, गिरीशला पाठवली, वैष्णवीला पाठवली. ओके, वैष्णवीला काम पाठवली बिकॉज ऑफ दॅट की गिरीश आणि मानवचा काल झगडा झाला होता. व्हॉट्सअपवर खूप लवडे लवडे सुरू होते, सो मेनी थिंग्स. ओके, तर गिरीश वॉज अ लेफ्ट ग्रुप, मानव वॉज लेफ्ट द ग्रुप. तर त्यामुळे मग याला वैष्णवीला एक प्रकारे इन्चार्ज बनवायला लावलं, की ती सगळ्यांना कॉल करेल आणि सगळ्याकडून अप्रिशिएशन घेईल की तुम्ही डिसाईड करा बाई कोणती मूवी दाखवायची आहे, मानवची दाखवायची आहे की गिरीश म्हणजे माझी दाखवायची आहे. ओके, तर हे डिसाईड करण्यासाठी तिने सगळ्यांनी काल फोन लावले, असं तसं वगैरे वगैरे, ऑल दोज थिंग्स वगैरे, सो मेनी थिंग्स. ओके, तर मग काय झालं का, मग मी फाईल अपलोडला लावली आणि तिला पाठवली. ओके, आता युजली काल तर लेक्चर होणार नव्हतं, तर इट वॉज रिली गुड. मी काफी म्हणजे इट जस्ट लाईक माझं काम ऑलरेडी खतम झालंच होतं या. आणि युजली गिरीश कडून खूप चांगले कॉम्प्लिमेंट आले होते का हा चलो हे फाईल रेडी आहे, आपण याला सबमिट करू बा. ओके, मग जेव्हा मी मानवचं एडिट पाहिलं तर मानवच्या एडिटमध्ये वॉज रिली गुड. मानवचं एडिट वॉज रिली बकवास होतं, असं काही नाही वगैरे, काफी फ्लॅट होतं, काहीच वाटत नव्हतं. बट जेव्हा मी त्याचा ब्लूपर्स पाहिलं, म्हणजे क्रेडिटच्या वेळेस ब्लूपर्स, आय वॉज रिली गुड. यास ट्रस्ट मी, ते ब्लूपर्स माझ्यासाठी इतके जबरदस्त होते ना, मी डिसाईड केलं की मी माझ्या फिल्म मध्ये ब्लूपर्स टाकीन. यस, मी गिरीशला कॉल लावला, मी म्हणलं ब्लूपर्स टाकतो म्हणलं, तर गिरीश वॉज रिली अगेन्स्ट इन इट. तो म्हणत आहे की तुम्ही तुमच्या फिल्म मध्ये करेक्शन करण्याच्या अगोदर तुम्ही क्रेडिट्सवर ब्लूपर्स कशाला धाव देता. तर आय सेड ओके ठीक आहे, माझ्यापाशी टाइम आहे, ते जस्ट लाईक लेट मी टेल यू, सॉरी टेल मी की कोणकोणते हे आहे करेक्शन जे करायचे आहे, आणि मी त्या हिशोबाने करेक्शन करतो आणि ब्लूपर्स म्हणून टाकतो. तर मग एक मीटिंग झाली आमची आज दुपारी करीब 12:30-1 वाजता. त्याच्यामध्ये गिरीशने सगळं काही सांगितलं, असं आहे, तसं आहे, हे आहे, ते आहे, ते आहे, ते आहे, ते आहे. ओके, तर त्या हिशोबाने म्हणजे करेक्शन केले आणि ब्लूपर्स टाकला. ओके, ब्लूपर्स टाकलं, सो मेनी थिंग्स. त्याच्यामध्ये थोडंसं काम करायचं होतं वगैरे. शेवटच्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांचे काही करेक्शन थोडेसे लंबे होते म्हणा, म्हणजे शेवटला सीन आहे वगैरे, तो थोडंसं मॅनेज करायचा होता, सो मेनी थिंग्स. ओके, तर ते केलं मी. ओके, नंतर ब्लूपर्स टाकले आणि ब्लूपर्स टाकल्यानंतर मग मी फाईल एक्सपोर्टला लावली. फाईल एक्सपोर्ट झाली 2.4 GB. आय वॉज लाईक व्हॉट द फक. या, ऑलरेडी नोटिफिकेशन आले होते की 8 वाजता लेक्चर आहे आणि माझी फाईल एक्सपोर्ट झाली 7 वाजता. आय एम रिली फाईन विथ इट. पण प्रॉब्लेम आहे की मी याला अपलोड करू शकत नाही बिकॉज ऑफ दॅट की आता टाइमच नाही, आणि 1 घंट्यामध्ये माझी फाईल अपलोड होणं इट वॉज नॉट पॉसिबल. ओके, तर माझी फाईल अपलोड होणं पॉसिबलच नाही. तर मी गिरीशला म्हणलं मी इथून शेअर करतो म्हणलं. सो या, तर लेक्चर सुरू झालं. लेक्चरमध्ये मग क्रितेशनी असं म्हणलं, तसं म्हणलं, त्यांनी ऍक्टिंग लेसन वगैरे खूप काही सांगितलं. ओके, या वन थिंग, मी फिल्म मेकिंग बद्दल नाही, युजली मला इन्फॉर्मेशन आहे साऊंड, कॅमेरा अँगल, नरेशन, रायटिंग वगैरे या साऱ्या गोष्टीबद्दल माहित आहे. ओके, बट मला ऍक्टिंग बद्दल काहीच माहित नाही यार. या म्हणजे लोकेशन बद्दल माहित आहे वगैरे, मी विदाऊट ऍक्टिंग बाकी साऱ्या गोष्टीबद्दल काही ना काहीतरी माहितच आहे. ओके, मोस्टली माहित आहे, कारण मी मोस्टली युट्यूबवर बघतो, खूप साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करतो. स्टुडिओ बाइंडर आहे, सो मेनी फिल्म मेकिंग वर्स युट्यूबवर व्हिडिओज आहे, त्याच्यावर मी व्हिडिओज बघतो. त्यामुळे म्हणजे मला नाही का खूप सारं आहे की चलो हे या साऱ्या गोष्टी आहेत. ओके, सो ऍक्टिंग मध्ये मला ऍक्टिंग मध्ये अगोदरपासून इंटरेस्ट नव्हता आणि मला ऍक्टिंग बद्दल काहीच माहित नाही. युजली मला असं वाटत होतं की ऍज अ एक प्रकारे डिरेक्शन आहे, म्हणजे आपण फोकस राहावं याच्यावरच. बट ऍक्टिंग इज ऑल्सो रिअली इम्पॉर्टंट टू. या, आणि ऍज अ डिरेक्टर यू नीड टू अंडरस्टँड द बेटर अँड बेटर ऍक्टिंग. युजली माझ्यासाठी मी ऍक्टिंग कशी प्रेफर करतो, एक नॅचरल ऍक्टिंग, की मी माझ्या ह्याच्यामध्ये कॅरेक्टर आहे ते काय असे खूप काही असे आडवे तिडवे कॅरेक्टर नाही की जस्ट लाईक कोणी असा वाकडा तिकडे चालत आहे किंवा कोणी असं वेगळा हे टोनवर बोलत आहे वगैरे वगैरे. म्हणजे
असता म्हणत वगैरे, जस्ट वॉट एव्हर, वी आर नॉट गोइंग देअर इट टू मेनी बिग थिंग्स. ओके, तर ऍक्टिंग मध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकलो म्हणजे माहीत पडलं यार, की खूप सारे मेथड ऍक्टिंग आहे, नवरस आहे, रौद्र रस, सो मेनी रस, अँड देन सो मेनी स्कूल्स ऑल्सो अवेलेबल. एनडीए, सॉरी एनडीए नाही, नॅशनल डिफेन्स, नॅशनल ड्रामा स्कूल, एन एफ, अँड आणि FTI आहे पुण्याची. आणि त्यानंतर या बंच ऑफ थिंग्स. ओके, त्याच्यानंतर मग 9 वाजता फिल्म शो करायची होती. माझी ऑलरेडी फाटून राहिली होती. यस, मीटिंगच्या पहिले नाही का, मी माझ्या लॅपटॉपवर पाहिलं, लॅपटॉपवरून नाही का ते होऊनच नाही राहिलं होतं. या लॉग इन केलं, त्याच्यामध्ये ते मीटिंगचं ऑप्शनच नाही होऊन राहिलं होतं, तर मला माझ्या मोबाईलनी करावं लागलं. ओके, तर मी माझ्या मोबाईलनी, त्यांनी मला होस्ट बनवलं, मग मी माझ्या मोबाईलवरून शेअर केला. स्टार्टिंगला थोडासा प्रॉब्लेम झाला. ओके, कॅन यू सी माय दिस वगैरे, बट इन द एंड इट वॉज रिअली गुड. ओके, त्या मोमेंटमध्ये मला ताईचा पण कॉल आला, प्रीती ताईचा. आय वॉज लाईक, डूड व्हॉट द फक. आणि ती मी स्क्रीन शेअर करून राहिलो, तिथे ताईचा कॉल येऊन राहिला. व्हॉट द फक. आणि त्याच्यामध्ये MX प्लेअरचे नाही का ते आडवे तिडवे ऍडव्हर्टाईज येतात ना, तरी बट या इट वॉज रिअली गुड. स्टार्टिंगला थोडासा आवाजचा इश्यू झाला, बट नंतर मग सगळं काही सुरळीत चाललं, इट वॉज रिअली ग्रेट. ओके, आणि आता फाईल माझ्यापाशी आहे. हा, ऑल्सो जे सेकंड वाली फिल्म होती दादासाहेब फडके, ते इतकी बकवास होती की या, म्हणजे त्याच्यामध्ये जस्ट डॉक्युमेंटरी टाईप ऑफ दॅट, की ते फ्रिक्शन नव्हतं. यास, म्हणजे त्याच्यामध्ये जस्ट एक प्रकारे एक व्यक्ती कसा इंट्रोड्यूस करतो किंवा सांगतो वगैरे वगैरे, ऑल दोज थिंग्स. त्याच्यामध्ये नाही कॅमेरा अँगल आहे ना काय, समोर फक्त कॅमेरा आहे आणि आपण फक्त सांगून राहिलो त्या गोष्टीबद्दल. यस, सो त्यांची फिल्म इतकी काही फारशी काही चांगली नव्हती, म्हणजे ती फिल्मच नव्हती, ते डॉक्युमेंटरी फिल्म होती. आपली जी होती ते फिक्शनल फिल्म, जे ऍज अ फिल्म मध्ये वापरतात. ओके, व्हॉट एव्हर. मी स्टार्टिंगला नाही का चार्ली चॅप्लिन मध्ये अशाच प्रमाणे करणार होतो, ऍज अ इंटरव्ह्यू टाईप, बट त्याच्यानंतर जो आयडिया आहे तो चेंज केला, म्हणजे चेंज झाला खूप साऱ्या जणांचा आयडिया, मग गिरीशचा आयडिया फायनल झाला, त्याच्या अकॉर्डिंगच काम झालं. ओके, आणि फाईल अपलोड झाली. ओके, आता मी सेंड करतो सगळ्या ग्रुपवर सगळ्यांना, आणि ऑल्सो मी स्टेटस पण टाकलं आज. ओके, सो मेनी थिंग्स हॅव सेंड कर, सो मेनी वर्क्स टू डू. मी इव्हन जेवण नाही केलं, सो मेनी थिंग, मला खूप काही बोलायचं पण आहे. जस्ट वेट, आफ्टर आपण पुन्हा बोलू आपण. ओके, सो दिस इज देट, मे बी आपण पार्ट 2 बनवू याच्याबद्दल, कालचा आणि आजचा पण. सो या, सो दिस इज देट. थँक्यू. 2000 इज 8 2240. थँक्यू.